तिन्ही मुलांच्या जीवनात एखादी रात्र अशी नसेल गेली गारजकर, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल. का आमच्या आई वडिलांची आठवण करायची दादा. गारजकर आई नावाचं पात्र निघून गेलं की मुलाच्या जीवनात येणारी संकट झेलण्याकरता कोणी नसतं. पण बाप नावाचं पात्र मुलीच्या जीवनातलं निघून गेलं तर मुलीच्या जीवनामध्ये संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी सहज पाठीमागे बोलू नका रे आचार्य साहेब दादा, ऐका माझ्याकडे. एखाद्या दिवशी सहजच आई रागवली ना मुलीवरती, तर मुलगी बापाकडे पळत जाते, बापाचा हात पकडते, पण बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना हो आईला, मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला की येणारं संकट झेलण्याकरता कोणी आधार नसतो. तसं मुलाच्या जीवनातली आई निघून गेली की मुलावर आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी सहज वडील जर रागावले तर लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं, आईला सांगतं, आई आई सांग नको बाबांना, मला मारू नको. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली ना तर मुलाच्या जीवनात संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला की कोणी नसतं संकट झेलण्याकरता. विचारा तुकोबा राहिला, काहो तुकाराम महाराज, आम्ही का आमच्या बापाची आठवण करायची. हे बघा, मला तुम्हाला आई वडील नाही सांगायची, पण तुकोबारांची भाषा सांगायची. यदा कदाचित महाराजाचं नाही काय ऐकू, पण संतांचं ऐकलं पाहिजे. आज मुलाची जबाबदारी आहे गारजकर, आज मुलीची जबाबदारी आहे. जसं जन्म दिला का आईची जबाबदारी असते लेकराला मोठं करणं, जबाबदारी असते बापाला. बाप कष्ट करून लेकराला शिक्षण शिकवतो, शिक्षणाकरता कष्ट करून पैसा कमवतो, त्याचं चीज करतो बाप. पण नंतर लेकराची जबाबदारी हो तुकाराम महाराज. वाढवी महत्व वडिलांचे, शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट. जबाबदारी आहे मुलीची मुलाची, का मायबापाचं नाव लौकिक करणं. का आमचा बाप आठवायचा हो. सध्याचा काळ येणारा वाईट येत चालला गारजकर. आज आम्ही पैसा कमवायला लागलो का आम्हाला गमेट चढती, अहंकार होतो, आणि आम्ही कष्ट करणारा बापालाच म्हणतो काय केलं आमच्या करता. नका म्हणू आपल्या बापाला, कारण लय कष्टाचं जीवन जगलेलं आहे आपला बाप. आता कुठेतरी आपल्याला संतांच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने चांगले दिवस आले. ही जुनी माणसं आहेत आजच्या कीर्तनात, लय वाईट दिवस काढलेली, लय गरिबी भोगलेली माणसं आहे. आणि ज्यानं गरिबी भोगली गारजकर त्याला विचारा गरिबी काय असते म्हणून. एखादा गरिबी असेल ना तर त्याला हसू नका, जाईल त्या बिचारीची गरिबी निघून. पण गरिबी आली ना त्या गरीबाला कधी हसू नका. ज्यानं गरिबी भोगली त्याला विचार गरिबीचं दुःख काय असतं. आम्ही आत्ताचा बाप नाही आठवायचा हो, आता फक्त सेवा करायची. हे दोन्ही मृदंग वादक असतील. माझ्या लेकरांनी गोड भजनात एकदा मृदंग वाजवायला लागलं की कोण्या गावाला जावं,
सांगावं रामभाऊ माझ्या लेकराला भजन वाजू द्यावं, माझं लेकरू वाजवतो. त्या लेकराने तो बाप आठवायचा. अरुण महाराज असतील, व्यंकटेश महाराज असतील, सगळीच महाराज म्हणाले आम्ही तो बाप आठवायचा. लेकरू जर 2 गवळणी भजन म्हणायला लागलं, पाटील माझ्या लेकराला एखादा म्हणून द्यावं, तो बाप आठवायचा आम्ही. त्याच्या बापानं आमच्याकरता एखाद्या दिवशी हात पसरवला असं विठ्ठल. आज मी भाग्यवानच. मोठी माणसं कीर्तनाला आली की आनंद वाटतो मस्त पैकी. आणि कोणी कीर्तनकाराच्या कीर्तनाला येत नाही बरं दादा, त्याला आई सरदही करावं लागतं. हा आई म्हणजे आम्हाला 2 आभाळ आली का आम्ही कोणाच्या कीर्तनाला जात नाही, हो जात नाही. ज्याला मोठं हृदय करता येतं ना, कीर्तन श्रवण करता येतं. भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, भाऊंना दंडवत करतो. मग तर असं आहे का नातं. मग हे मानवी जीवन मिळालं ना. एक दिवस जर जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. एक दिवस जायचंय ना. इथं राहण्याकरता कोण आलं. 9वी मरगाई 10वी मरगाई मरगाई 88 ती दिस कोणती देवता मरती पुढे कालती येरती पामर जीव घेते. महाराज म्हणतात ज्याने अवतार धारण केला त्या परमात्म्याला अवतार संपावं लागलं तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची गोष्ट काय. येरती पामर जीव घेते. सामान्य जीवाचं काय जावंच लागणार. मग जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. किती कळालं गारजकर या संभाजीनगर जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू काय. कळालं आपला व्हायचा पुढं तालुक्यात अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू गारजकर. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या गारज गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून श्रद्धेनं पाणी. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा की आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा. एवढं तरी आपलं जीवन पवित्र असलं पाहिजे. नाही तर गारजकर आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. एवढे दिवस आपल्याला जीवन नाही जगायचं. कारण आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्या पक्षा जीवनात दुःखच दुसरं कोणतं नाही. बाईल म्हणजे घर मरता तरी बरे नाशी जे घर तुमकोनिया. बाईल म्हणजे बायकून कर म्हणजे गाढव. ही म्हातारपणाची अवस्था आहे. मग बायकून आपल्याला गाढव म्हणावं एवढं वाईट जीवन नाही जीवन जगायचं आपल्याला गारजकर. एवढं वाईट जीवन नाही जगायचं. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. किती आता पहा हे समोर ग्रंथ ठेवलेला आहे बरं का. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या रूपानं साक्षात ज्ञानोबरा इथं बसलेली आपल्या समोर. किती जीवन पवित्र असेल ज्ञानोबरांचं. आता हे उदाहरण तिकडे चाललं बरं. आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असलं पाहिजे. ज्ञानोबरांचा समाधी प्रसंग हे गारजकर. किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरांचं. ज्ञानोबरा समाधी घेत असताना नुसता परिवार नव्हता रडत. आता पहा हे उदाहरण तिकडे चाललं. लक्षपूर्वक आहे का. नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नव्हता रडत, नुसता जिल्हा नव्हता रडत, नुसता महाराष्ट्र नाही. मग ज्यांना जगच निर्माण केलं ना गारजकर त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने सांगितलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि बरं नाही हो. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मलाही रडा वाटत नाही पण रडण्याचं एक कारण आहे. काय हो स्वामी. रुक्मिणी आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखं महात्मा होणार नाही. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. हे रुक्मिणी ऐक ज्ञानोबरांचं सांग. धन्य धन्य दरा तळी जो याते दृष्टी निहाळी. तो महात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी जो करील याची यात्रा तो तारील सकळई उतरा सकळई पुढे पवित्रा. याची दर्शने होते अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येते होते निलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ येथेची पैकी. हे रुक्मिणी रडण्याचं एक कारण. इंद्र येऊन्या भूमीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदुरेशी पंचपुरुषी पासून. हे रुक्मिणी येथे त्रिविणे गुप्तासी. भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जी माया दिशे ती प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी.
येथे देव येवणी होती पक्षी हे असो नित्य साक्षी असती नासती उदती. नामदेव महाराजांची भाषा आहे. पंढरीवणी सोपी हे पंढरपुराचं वर्णन नाही चाललं कारच ज्ञानोबरांच्या आधी अलंकापुरीचं वर्णन चाललं. पंढरीवणी सोपी जनाची हरावया पापी कळीकाळ कोपरी या कोपी न चली अलंकापुराशी. बस एवढं वर्णन रुक्मिणीनं ऐकलं आता ऐका. एवढं वर्णन ऐकता ऐकता आतापर्यंत म्हणणारी रुक्मिणी स्वामी का रडता स्वामी का रडता, पण असं वर्णन ऐकलं रुक्मिणीचं हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. आता मात्र जगाच्या मालकाचा प्रश्न होता गारजकर. ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते? रुक्मिणीने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा ग माय. आल्यात आपण कचरून अण्णांच्या निमित्ताने आल्यात वर्षश्राद्धाला. ऐका दिलेलं उत्तर किती गोडे रुक्मिणीने जगाच्या मालकाला. रुक्मिणीने सांगितलं स्वामी रडण्याचं एक कारण काय, माझ्या ज्ञानोबराला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी, त्या आईची क्रूस किती पवित्र असेल याचं नामदेव महाराजांची भाषा आहे. नामदेव महाराजांची भाषा आहे ना. धन्य धन्य दयाची खुशी ज्ञानदेव जन्मले नामामणी माझा स्वामी वसे संत समागम आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. किती पवित्र जीवन होते ज्ञानोबरांचं. मला संतकथेतून दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही काय दंतकथाने सांगत आहात? चांगली ऐकणारी आहेत ना. पठारी महाराजांच्या तालमीतली माणसं आहे तुम्ही. अशा बऱ्याच कॅसेटी नामदेव महाराज पठाड्यांच्या देवगाव रंगारी इथून सगळ्या प्रसिद्धीला आलेली कॅसेटी. देवगाव रंगारीचंच गाव येतं पठाडे महाराजांच्या मुखाला. तुम्ही जुने कीर्तन आहे का पठाडे महाराजांची मस्त बाई मध्ये असं आहे गाड्या दादा. मी दंतकथाने मी संतकथा सांगतो. संतकथेतून दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला, गुरु गेल्याच्या नंतर शिष्यानं रडावं. बोला की काय तुमचं काय मत? पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. मग विश्वासा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आला. निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं आणि निवृत्तीनाथ देवांच्या डोळ्यातून पाणी आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही गेल्या मन राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटला से निवृत्तीनाथ देव विनंती करतात. भोग बारा वाटा मुरडताची बांधल्या पेंडीचा फुटला से. नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. पूर्वीच्या काळी जुनी माणसं पेंडीला आळा मारायच्या. एखादी वाऱ्याची जोर घ्यावी, पेंडीचा आळा सोडून जावा दारसगर. त्या पेंडीतनं त्याची काडी एक एक जशी बाजूला व्हावी ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली होती. नामदेव महाराज म्हणतात बांधल्या पेंडीचा सुटला शिळा पूर्ण रानो माळा पांगलीशी दृष्टांत देतात नामदेव महाराज. हरणी विना तो बकडी दिवस जसं दिशा पहाडा सर्व मनावर निवृत्तीनाथ देवाने माया बापी आम्हा त्यागी रे जेव्हा आईचे संकट देवा झाले नाही. आई वडील सोडून गेली तेव्हा एवढं संकट आलं नाही. आलेलं संकट एवढं बाहेर. नामा म्हणे देवा पेटला होता क्षण करा समाधान निवृत्तीचे. कसं समाधान करावं नामदेव महाराज म्हणतात. निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था वर्णन करतात. मुंगी याची विवरी लागलीशी आग आणि पुढे आणि मागे झाले नाही. जशी मुंगीच्या वारुळाला आग लागावी नामदेव महाराज म्हणतात तसं निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली. विचारलं निवृत्ती काय होता? निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर हे फारच अमर्यादा कधी नाही केली शिष्य गुरुपण सिद्धीने. मनावर निवृत्तीनाथ देवाने ज्ञानोबरांनी एक शब्दही माझ्या शब्दाच्या पुढे नाही बोलावा. काय मर्यादा असेल गुरु आणि शिष्याची, काय नातं असेल गुरु आणि शिष्याचं? अमर्यादा कधी केली नाही याने आणि शिष्य गुरुपण सिद्धीने. समाधीला उशीर झालेला होता पण भाग्यवानच ज्ञानोबा. एका बाजूने श्री गुरुदेवाने हात धरावा आणि एका बाजूने जगाच्या मालकानं हात धरावा. देव निवृत्ती आणि धरली दोन्ही
जातो ज्ञानेश्वर बैसावर नदीची आमासा घातली माझवन तैशी जनवन कालावर जाऊनी ज्ञानेश्वर बैसली आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी टीव्ही 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकी येले डोळे ज्ञानदेवी भीमामुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामावणे आता लोकला दिनकर बापणानेश्वर समाधी ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं गारज कर आता मात्र पुढचं चरित्र नामदेव महाराज किती गोड सांगतात ऐका किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोबरांचं आता मात्र निवृत्तीना देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला महाराज निवृत्तीने बाहेर आले गोपाळ निवृत्तीने बाहेर आले गोपाळ निवृत्तीने बाहेर आले गोपाळ निवृत्तीने देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं समाधीच्या जागेला शिळा लावली पण समाधीच्या जागेला शिळा